अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। पक्षाने कुठे जावं हे त्या स्वतंत्र पक्षाला अधिकार आहे। महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय निघेल असं सर्वांनाच वाटतंय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आहे। तीच भूमिका छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांची पण आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। 24 तारखेपर्यंत वाट पाहण्याची गरज लागणार नाही, त्याआधीच हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल। भाजपने विरोध करण्याची काही गरजच नाही। जातीय जनगणना ही झालीच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना झाली तर कोणाची किती भागीदारी आहे त्याप्रमाणे आरक्षणाचा तिढा सुटेल। उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, परंतु महत्त्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात असा एक राजशिष्टाचार आहे। उद्धव ठाकरेंनी केलेला संवाद आपुलकीचा संवाद होता। आपापल्या पक्षांनी काय स्वतः म्हणजे कुठे जावं काय करावं हा त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे। आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे, त्यामुळे शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय। तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोक गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील तर आता तो आमचा अधिकार आहे। याच्यावर काही दुसरा प्रश्न? मराठा आरक्षण संदर्भात आज रिप्लाय फाईल होईल असं बोललं जाते, पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहे। 24 तारखेनंतर महाराष्ट्राला दाखवून देऊ की मराठ्यांची ताकद किती असं विधान ते करतात। काल छगन भुजबळ यांची सुद्धा रात्री रामगिरीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, ते सुद्धा आपल्या मागणीवर ठाम आहे। वाद वाढेल चिघळेल की यातून काही महाराष्ट्राच्या हिताचं निघेल, काय वाटतं? महाराष्ट्राच्या हिताचंच निघालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। ओबीसीच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। तीच भूमिका माननीय भुजबळ साहेबांची आहे आणि जरांगे पाटलांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। हे सरकार सकारात्मक आहे। 24 तारखेची वाट पाहण्याची कामच पडणार नाही। 24 तारखेच्या आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देणार। आरक्षणासाठी जनगणनेला सर्वांची प्रामुख्याने मागणी आहे, मात्र त्याला भाजपचा विरोध असला किंवा संघाचा विरोध असल्याचं कळतंय। कसं माझं एकूण संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही। जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे। ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल। म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये। संघाने जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं एवढंच मी म्हणू शकतो। आपली आणि उद्धव ठाकरेंची काल भेट झाली होती विधान भवन परिसरामध्ये, नेमकं काय चर्चा झाली होती? चांगला प्रश्न विचारला, चांगला प्रश्न विचारला। उद्धव साहेब हे शेवटी महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेबांचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान आहेच। म्हणून त्यांना मी नमस्कार केला। त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, पण ती गोष्ट मी महत्त्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात असा एक राजशिष्टाचार आहे। तुम्ही हा जरी प्रश्न विचारला असेल तरी उद्धव साहेबांनी माझ्याशी जो संवाद केला तो आपुलकीचा संवाद होता, तो वैयक्तिक संवाद होता। महायुतीत कसं राहावं याचा कानमंत्र त्यांनी दिलाय का? मी म्हणजे मंत्र स्वीकारणारा माणूस नाहीये, त्याच्यामुळे मंत्राचा कुठलाही असर माझ्यावर होत नाही। बॉडी स्ट्रक्चर बघितलं असता दोघांचा खूप गंभीर चर्चा दिसत होती, ते चर्चा होतीच ना। एक आपुलकीच्या नात्यानं एक पारिवारिक संवाद तो होता, पण तो काही कानमंत्र वगैरे नव्हता। आणि शेवटी मंत्रांचं माझं काय नातं आहे तुम्हाला माहिती आहे। अशी पण आहे की मिटकरी साहेब आता शिवसेना उभाटा पक्षाच्या वाटेवर आहे। दिवस वाढावे अशी आपली सुद्धा मागणी होती विरोधकांप्रमाणे। दिवस जर अधिवेशनाचे वाढले नाही तर आपली भूमिका काय? हे बघा, दिवस वाढवण्याची मागणी कशा करताय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे। आज त्याचा काल वरच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय भरीव मदत तरतूद केलेली आहे ते काल त्यांच्या भाषणात सांगितलं। आज आमच्या सभागृहात सुद्धा त्याची उत्तरं मिळतील। उत्तरं जर समाधानकारक मिळाले, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना जर मिळाला, न्याय मिळाला, तर मग वरच्या पातळीवर ठरेल कामकाज सल्लागार समितीमध्ये। पण आरक्षणाचा कालावधी या सरकारने पूर्ण करावा अशी माझी मागणी आहे, त्या मागणीवर मी ठाम आहे। मिटकरी साहेब, तुम्ही आता म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना मदत जी आहे जाहीर केली, परंतु विरोधकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात की फक्त घोषणा केल्या, मदत जी काहीच मिळाली नाही। आपणही विरोधात जयंत पाटील साहेब वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं म्हणणं साहजिक आहे, सध्या ते विरोधी पक्षात आहेत। पण एक गोष्ट हेही आहे की जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं, कारण शेतकरी जाहीर प्रत्येक सरकार मदत करते,
पण त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. या मताशी दुमत असण्याचं कारण नाही. तुम्ही म्हटलं राजशिष्टाचार आहे, काही बोलायचं नसतं, सांगायचं नसतं, ते उद्धव ठाकरेंसोबत तुमचं म्हणजे एकंदरीत मन की बात झाली. पण काही तुम्हाला आमंत्रण आहे का उभाटा गटामध्ये येण्याचं, त्यांचं काही असं का आमंत्रण आहे का? काही मला माझा पक्ष आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आता परवा बावनकुळे साहेब उद्धव साहेबांना भेटले, मग याचा अर्थ काही बावनकुळे साहेबांना उद्धवजींनी उभाटा गटात बोलावलं असं नाही होत. त्याच्यामुळे सगळ्यांचे, जसे तुमचे पत्रकार म्हणून सर्व चॅनलशी संबंध असतात, तसे आमचे पण सर्व पक्षाशी संबंध असतात, ते ठेवावे लागतात. 2024 संबंध वेगळे आहेत, तिथला पगार शेतकऱ्यांचा न्यू इयर रेझोल्युशन काय? म्हणजे न्यू इयर नवीन वर्षात काय संकल्प असेल? 2024 काय 2024चा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. चालवा. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.